नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुमच्या समोर आलोय एक नवीन विषय घेऊन आपल्याच यूट्यूब चॅनलला साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू, जिथे स्वप्न साकार होतात. आजचा जो विषय आहे, आजचा विषय पण हा थोडासा वेगळा आहे. त्या दिवशीचा जो लास्ट व्हिडिओ जो आपण बघितला, त्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की आपला जो काही एक ॲनालिसिस जो आहे मॉकचा, तो कसा असला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की जर आपण मॉक देतोय किंवा आपण ॲक्च्युअल एक्झाममध्ये जातोय, ॲक्च्युअल एक्झाममध्ये जात असताना विद्यार्थी जेव्हा पेपर स्टार्ट होतो, पेपर स्टार्ट झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी पेपर अटेम्प्ट कसा करावा, म्हणजे द सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन नेमकं कसं असलं पाहिजे, याच्याबद्दल मी आज थोडीशी चर्चा करणार आहे. त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे, स्पेशली फॉर द न्यू कमर्स, जे नवीन विद्यार्थी आहेत. व्हिडिओच्या आजच्या ज्या कन्सेप्ट मी सांगणार आहे, ह्या कन्सेप्ट कदाचित काही विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहीत असतील किंवा त्यांनी मला ऑफलाईन मोडमध्ये येऊन विचारलं असेल किंवा आम्ही ऑफलाईन मोडमध्ये त्यांना सांगितलं असेल की पेपर जेव्हा आपण देतो, ॲक्च्युअल पेपर जेव्हा देतो, पेपर देताना, पेपर अटेम्प्ट करताना आपलं क्वेश्चनचं सिलेक्शन कसं असलं पाहिजे. क्वेश्चनचं सिलेक्शन म्हणजे नेमकं काय की सर पेपर स्टार्ट झाल्याच्या नंतर मी पहिले कुठला सेक्शन अटेम्प्ट केला पाहिजे. सेक्शन इन द सेन्स की आपण जर मॅथ सेक्शन स्टार्ट केला असेल तर मॅथ सेक्शन मधला आपण नेमका कुठला टॉपिक पहिले केला पाहिजे, त्याच्याबद्दलची चर्चा आज आपण करणार आहे. कारण याच्या अगोदरही हजारो विद्यार्थी असतील, शेकडो विद्यार्थी असतील, त्या शेकडो विद्यार्थ्यांचे आपण हे बाबतीतले ओपिनियन्स बघितलेले की सर मी पेपर स्टार्ट केला, पेपर स्टार्ट केल्याच्या नंतर मी हा प्रश्न सॉल्व्ह केला, हा प्रश्न सॉल्व्ह केला, हा प्रश्न सॉल्व्ह केला आणि ॲट द एंड ऑफ द केस माझा टाइम त्या ठिकाणी संपला. पण टाइम संपल्यानंतर बाहेर जेव्हा पेपर देऊन मी बाहेर आलो, तेव्हा माझ्या मित्राने, माझ्या मैत्रिणीने मला हे सांगितलं की सर किंवा हे सांगितलं की माझे शेवटचे जे 5 प्रश्न होते ते खूप सोपे होते किंवा माझा शेवटचा DI जो होता तो खूप सोपा होता, पण जस्ट बिकॉज ऑफ की माझं सिलेक्शन क्वेश्चनचं त्या ठिकाणी चुकलं, त्याच्यामुळे काय झालं, मी माझ्या त्या प्रश्नांपर्यंत पोहोचलोच नाही. जे प्रश्न मी कदाचित 1 ते 2 मिनिटांमध्ये मी 5 मार्क घेऊ शकलो असतो, तिथपर्यंत मी पोहोचलोच नाही. आणि हे स्पेशली माहिती का कोणाबरोबर होतं, हे स्पेशली होतं न्यू कमर्स बरोबर. म्हणजे ज्या विद्यार्थ्याने 1-2 पेपर्स दिलेले आहे किंवा त्याच्यानंतर त्याने कोणाला विचारच नाही की माझ्या बरोबर असं झालंय, अशा सर्व विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा प्रश्न न विचारता मी आज तुमच्या त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं या ठिकाणी देणार आहे. मी परत एकदा रिपीट करतो, हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे की याला स्किप करून फॉरवर्ड करून बघू नका. जर बघायचा असेल तर परत एकदा मी तेच सांगेल, 100% पूर्ण हा व्हिडिओ बघा. आजच्या सांगणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तितक्या जास्त डिफिकल्ट नाहीये, जसं मॉक अनालिसिसच्या बाबतीत मी सांगितलं तर तेवढं डिफिकल्ट या ठिकाणी नाहीये. आजचा जो मुद्दा आहे तो बघायला गेला तर खूपच साधा, सिंपल आणि सरळ आहे. पण जर कदाचित आपल्याला याच्याबद्दलची आयडिया नसेल तर जस्ट बिकॉज ऑफ दिस रिझन आपला रिझल्ट राहू शकतो, हे मात्र मी छाती ठोकून खात्रीशीरपणे तुम्हाला सांगू शकतो. जुने जे विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांनी 4-5 पेपर ऑलरेडी दिलेले आहेत, फॉर्च्युनेटली त्यांना 0.25 नाही, 0.50 नाही कदाचित आपण राहत असेल. लक्षात घ्या, मी परत एकदा या ठिकाणी तेच रिपीट करेल की माझा रिझल्ट जर पेपर प्रीचा, मी आज मेनली जे बोलणार आहे हे प्रीच्या पेपरबद्दल बोलणार आहे. मेन्सच्या पेपरबद्दलचा व्हिडिओ मी सेपरेट टाकेल, कारण प्री आणि मेन्स दोघं एकत्र केले तर तुम्ही खूप जास्त कन्फ्यूज होणार की कुठली स्ट्रॅटेजी कुठल्या पेपरसाठी वापरायची, प्रीसाठी कुठली आणि मेन्ससाठी कुठली. म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली फक्त आणि फक्त प्री पेपरसाठी असणार आहे. मग तो प्रीचा पेपर ऑफिसर लेवलचा असेल किंवा प्रीचा पेपर तो क्लेरिकल लेवलचा असेल, पण आजचा व्हिडिओ हा कम्प्लिटली बेस्ड ऑन द प्रीचा एक्झाम आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले ऑलरेडी त्यांना त्याची थोडीफार आयडिया असेल तर त्या विद्यार्थ्यांनी पण हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. पण ज्या विद्यार्थ्यांनी अजून कुठला पेपर दिलेला नाहीये किंवा माझा फक्त आतापर्यंत पहिला किंवा दुसराच अटेम्प्ट झालाय आणि त्याच्यात ऑब्व्हियसली पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस हे 0.01% असतात, त्याच्यामुळे मी जरी 2 एक्झाम दिल्या पण त्याच्यात जर काही माझ्याकडून चुका झाल्या असतील रिगार्डिंग क्वेश्चनचं सिलेक्शन सिक्वेन्स माझा कसा असावा सेक्शनचा किंवा कुठल्याही सेक्शन मधल्या क्वेश्चनचा, त्याच्याबद्दलची चर्चा आज आपण करणार आहोत. माझा स्कोर 0.25 ने राहिलाय, माझा स्कोर 0.50 ने राहिलाय, तर हा स्कोर राहण्याचे चान्सेस किंवा हा स्कोर इतक्याने राहण्याचे चान्सेस जस्ट बिकॉज ऑफ की आय एम नॉट कॅपेबल टू क्रॅक द एक्झाम, त्याच्यामुळे नाही राहिलाय. तो याच्यामुळे राहिलाय की कदाचित माझं सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन जे आहे ते कदाचित चुकलं असेल आणि त्याच्यामुळे माझे जे 3-4 प्रश्न अजून सॉल्व्ह होणार होते, 4 ते 5 प्रश्न अजून सॉल्व्ह होणार होते, ते प्रश्न माझे त्याच्यामुळे सॉल्व्ह झाले नाहीत. तर तोच मुद्दा मला आज या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. बघा, आजची आपली पहिली स्लाइड आपल्याला काय सांगते की जर मला कॉन्टमध्ये, आता बघा मी इथं म्हणलंय की कॉन्टमध्ये जे आहे तर कॉन्टमध्ये मला 35 पैकी 35 मार्क मिळवायचे असतील तर काय केलं गेलं पाहिजे. लक्षात घ्या, कॉन्टमध्ये मला 35 पैकी 35, आता प्रत्येक परीक्षेच्या प्रीमध्ये कॉन्ट हा 35 मार्काचा असेल असं नाही. आता जे काही परीक्षेचं पॅटर्न थोडंफार ज्या पद्धतीने बदलत चाललंय त्याच्यामध्ये कॉन्ट प्रीमध्ये 35 पैकी 35च असेल, काही ठिकाणी 40 असेल, काही ठिकाणी कदाचित 30 मार्कासाठी असेल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, चला मी या ठिकाणी म्हणलं 35 पैकी 35, बट प्रॅक्टिकली जर विचार केला तर प्रॅक्टिकली इट इज नॉट possible to everyone to get the 35 out of 35 or 40 out of 40, but some of the students जे आहेत माझे
स्वतःचे जे विद्यार्थी आहेत असे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पैकीच्या पैकी मार्क जे आहेत ते मॅथ्सच्या सेक्शनमध्ये ऑलरेडी घेतलेले आहेत. त्याबद्दलचे जे काही मार्कशीट्स आहेत त्या पोरांचे रिझल्ट्स आहेत मी वेळोवेळी आमच्या टेलिग्रामच्या चॅनलला ऑलरेडी टाकलेले आहेत. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी ते बघितलं असेल. सर हे कसं शक्य होऊ शकतं की 20 मिनिटांमध्ये 35 पैकी 35 मार्क मला मिळतात. RRB असिस्टंटचा पेपर जर असेल तर 20 मिनिटांमध्ये 40 पैकी 40 मार्क मिळू शकतात का? हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. ह्या कुठल्याही काल्पनिक गोष्टी नाही आहेत, हे लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले मॉक अनालिसिसमध्ये मी तुम्हाला मॉक अनालिसिस कसं करावं एखाद्या टेस्टचं, त्याच्यामध्ये जे पॉईंट्स मी बोललोय तेही पॉईंट्स तितकेच कारणीभूत आहे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यामध्ये, किंवा आजचं जे सेक्शन आपण या ठिकाणी बघणार आहोत हे पण तितकंच कारणीभूत तितकंच रिस्पॉन्सिबल असेल की आपल्याला क्वांटमध्ये पैकीच्या पैकी, चला पैकीच्या पैकी मिळवणे दॅट इज नॉट पॉसिबल टू एव्हरीवन, पण मी कमीत कमी 35 पैकी 25-30 मार्क तरी मला मिळाले पाहिजे, म्हणजे माझा मॅथ्सचा स्कोर हा ॲव्हरेज स्कोरपेक्षा जास्त असावा. हे जर मला करायचं असेल तर याच्यासाठी जसा तो व्हिडिओ आपला अत्यंत महत्त्वाचा होता तसा हा आजचा व्हिडिओ पण आपला अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे 35 आउट ऑफ 35 याला तुम्ही समजा थोडंसं इग्नोर जरी केलं तरी चालेल, पण महत्त्वाचा मुद्दा काय की मला मॅथ्समध्ये मॅक्झिमम स्कोर जर मला मिळवायचा असेल तर आपल्याला सेक्शन जे आहे मॅथ्स सेक्शनचं क्वांट सेक्शनचं सिक्वेन्स हा कसा असला पाहिजे. इथं तुम्ही बघू शकता की सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स क्वेश्चनचा सिलेक्शनचा सिक्वेन्स कसा असावा. अगेन द मास्टर स्ट्रोक, मी माझी ही जी सिरीज चालू केली मास्टर स्ट्रोकची याच्यामध्ये मी अशाच कन्सेप्ट सांगणार आहे की त्या आजही तितक्या सत्य असणार आहे, पहिलेही तितक्या सत्य होत्या आणि येणाऱ्या अपकमिंग विद्यार्थ्यांसाठीही त्या तितक्या सत्य असणार आहे. ह्या व्हिडिओला कुठल्याही प्रकारची व्हॅलिडिटी नाहीये. हा व्हिडिओ 15 दिवस चालेल, 20 दिवस असं चालेल नाही. हा व्हिडिओ आपले जोपर्यंत बँकिंग ॲस्पिरंट बँकिंगचे एक्झाम देत राहणार, IBPS SSC रेल्वेचे एक्झाम देत राहणार तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार, एवढं मात्र नक्की. आपण थोडंसं पुढे जाऊयात आता वन बाय वन. व्हाईट कलरचा घेऊन टाकतो. चला, इज द क्वेश्चन सिलेक्शन रिअली मॅटर्स इन द एक्झाम. आता सगळ्यात पहिले महत्त्वाचा प्रश्न, परत एकदा हा तुमचा जो मित्र आहे हा मित्र तुम्हाला भेटायला आलेला आहे बघू शकता तुम्ही, आणि मागच्या वेळेस जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये होता तोच कॉन्फिडन्स आताही आहे की जर मी माझा सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चनचा जर प्रॉपर ठेवला तर त्याच्याने आपल्या एक्झामचा मिळणारा जो स्कोर आहे त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडेल का, माझ्या सिलेक्शनचे चान्सेस वाढतील का. तर नक्कीच हा माझा आणि तुमचा सगळ्यांचा मित्र बघा काय सांगतो, येस गाईज इट इज पॉसिबल, की जर तुम्ही या ठिकाणी जर तुमचा सिक्वेन्स जर समजा खूप जास्त प्रॉपर ठेवला की माझा सिक्वेन्स एकदम करेक्ट आहे, मी अगोदर काय सॉल्व्ह करायला पाहिजे, टाइम कन्झ्युमिंग काय आहे, मला कुठल्या सेक्शनच्या किंवा कॉन सेक्शनच्या कुठल्या चॅप्टरमध्ये मला वेळ खूप जास्त लागतो, तर ह्या गोष्टीचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आपल्याकडून ही चूक होता कामा नये. दिस इज सिम्पली अ सिली मिस्टेक. हा काही खूप मोठा तुमचा एरर आहे असं नाहीये, पण लक्षात ठेवा ह्या एररमुळे सुद्धा आपला रिझल्ट जो आहे 0.25-0.50 जर राहत असेल तर दिस इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. तर येस गाईज याच्याने खूप मोठा फरक पडणार आहे. तर आपण आपलं जर सिलेक्शन जे आहे क्वेश्चनचं ते जर प्रॉपर ठेवलं तर काय होईल आणि आपला रिझल्ट जनरेट होईल ऑब्विसली. आता मी तुम्हाला पुढच्या काही स्लाइडमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपला सिक्वेन्स जो आहे तो प्रोबेबली कसा असला पाहिजे. तर याच्यातली पुढची जी महत्त्वाची स्लाइड आहे याच्यात जर आपण बघितलं बघा, राईट नाऊ वी आर टॉकिंग अबाउट द क्लेरिकल असिस्टंट लेवलची जी प्री असते त्याच्यामधला हा 1 नंबर मी याच्यासाठी दिला इथं, कारण लक्षात ठेवा पेपरचे जे पॅटर्न आहे, आता युजली आपला जो पेपर आहे तो सिक्वेन्समध्ये म्हणजे जे आपण म्हणतो सकाळी मॉर्निंग शिफ्ट आहे, आफ्टरनूनची शिफ्ट आहे, इव्हनिंगची शिफ्ट आहेत. एका शिफ्टमध्ये पेपर होत नाही कारण जे नंबर ऑफ ॲप्लिकंट जे आहे ते खूप जास्त असतात. पेपरचा आपला जो मोड आहे तो ऑनलाईन असतो, तो ऑनलाईन असल्यामुळे एका शिफ्टमध्ये इट इज नॉट पॉसिबल टू कन्वर्ट की आपल्याला एका केसमध्ये किंवा एका शिफ्टमध्ये पूर्णच्या पूर्ण आपले जे काही पेपर आहे ते घेतले जाणार नाहीत. पण मग सर मॉर्निंग शिफ्टचा सिक्वेन्स वेगळा असू शकतो, आफ्टरनून शिफ्टचा वेगळा असू शकतो, मॉर्निंग शिफ्टमध्ये काही वेगळं विचारलेलं असू शकतं, आफ्टरनून शिफ्टमध्ये काहीतरी वेगळं विचारलं जाऊ शकतं. म्हणून मी इथं जे दिलंय की याच्यामध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ह्या अशा टाईपचे जे काही व्हिडिओज स्लाइड्स आहे ह्या स्लाइड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. सपोज टू बी मी मॉर्निंग शिफ्टला गेलो, आता मॉर्निंग शिफ्टची जी सिक्वेन्स आहे किंवा मॉर्निंग शिफ्टमध्ये कॉन्टचा जो सिक्वेन्स आहे त्या शिफ्टमध्ये समजा सपोज टू बी असं कन्सिडर करा की कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचं चॅप्टर आपल्याला विचारले गेलं आहे, सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन हे ऑब्लिकमध्ये आहे, कारण आपल्याला माहिती जिथं सिम्प्लिफिकेशन विचारलं तिथे अप्रॉक्सिमेशन विचारलं जाणार नाही, जिथे अप्रॉक्सिमेशन विचारलं तिथे सिम्प्लिफिकेशन विचारलं जाणार नाही, म्हणून मी त्याला ऑब्लिकमध्ये ठेवलंय. त्याच्यानंतर नंबर सिरीज या ठिकाणी विचारली, पण लक्षात ठेवा ही नंबर सिरीज जी आहे ही मिसिंग नंबर सिरीज आहे. त्याच्यानंतर ऑब्विसली आपल्याला DI विचारला जातो. DI मध्ये आता नाउडेज एक DI नॉर्मल DI असतो, पूर्वी असं असायचं की दोघं जे DI आहेत तर ते नॉर्मलच असायचे. नॉर्मल DI इन द सेन्स की टेबल ग्राफ असेल, लाईन ग्राफ असेल, पाई चार्ट असेल, बार ग्राफ असेल, या अशा टाईपचे DI जे असतात त्यांना युजली मी म्हणताना नॉर्मल DI असं म्हणतो. आणि अजून एक नवीन DI आपल्याला विचारला जातोय तो म्हणजे केसलेट DI. ओके, सो याच्यामध्ये तुम्ही DI मध्ये ते कन्सिडर करू शकता की DI प्लस केसलेट DI, आणि ऍट द एंड ऑफ द केस अरिथमेटिक क्वेश्चन जेवढे
काही वर्ड प्रॉब्लेम असतात तर हे वर्ड प्रॉब्लेम पण आपल्याला विचारले जातात. सर असं समजा की मी ज्या शिफ्टला गेलो त्या शिफ्टमध्ये जर हे सगळे चॅप्टर्स विचारले गेलेले असतील तर माझा सिक्वेन्स जो आहे तो हा असला पाहिजे, जे मी इथं लावलेले आहेत हा सिक्वेन्स माझा असला पाहिजे की ज्या पेपरमध्ये कंपॅरिझन व्हेरिएबल पण विचारले, सिम्प्लिफिकेशन पण विचारले, नंबर सिरीज विचारली आहे, पण लक्षात घ्या ती नंबर सिरीज जी आहे ती मिसिंग असली पाहिजे, त्याच्यानंतर डीआय आणि मग अरिथमेटिक क्वेश्चन. आता या अरिथमेटिक क्वेश्चन साठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जी आजच्या आपल्या लेक्चरची जी शेवटची स्लाइड आहे ती इतकी महत्त्वाची आहे की आपल्याला अरिथमेटिक प्रॉब्लेम मध्ये नेमकं काय करायचं त्याबद्दलचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी जो आहे तो शेवटच्या स्लाइडमध्ये या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल जे बोललं जाणार आहे ते खूप जास्त महत्त्वाचं बोललं जाणार आहे ते शेवटच्या स्लाइडमध्ये, हे पण लक्षात ठेवायचंय. सर माझ्या मॉर्निंग शिफ्टला किंवा ज्याही शिफ्टला मी जातोय त्या शिफ्टमध्ये जर समजा हे चॅप्टर्स अशा पद्धतीने विचारले असतील तर माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने पहिला जो सिक्वेन्स आहे, पहिला सिक्वेन्स हा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचाच ठेवला पाहिजे, कारण हा चॅप्टर सॉल्व्ह करायला खूप सोपा, कॉन्फिडेंटली आणि खूप कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला याला सॉल्व्ह करून याला कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन. आता सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन करत असताना लक्षात घ्या, सिम्प्लिफिकेशन जर तुम्हाला बाय चान्स विचारला असेल, तुम्हाला मी फॅक्टफुली सांगतो त्या सिम्प्लिफिकेशनच्या 10 प्रश्नांमध्ये आजही डिजिटल रूटचा एक्झिस्टन्स जे काय आहे ते खूप जास्त आहे. कालच एका विद्यार्थ्याने माझ्याकडे येऊन अनालिसिस केलं, मी त्याला सॉल्व्ह करून दाखवले. 10 सिम्प्लिफिकेशनचे जे प्रश्न होते त्याच्यापैकी 7 सिम्प्लिफिकेशनच्या क्वेश्चनमध्ये मी त्याला डिजिटल रूटचा उपयोग जो आहे तो करून दाखवलाय. म्हणजे 7 प्रश्न आपण लेस दॅन अ मिनिटमध्ये सॉल्व्ह करू शकतो, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा पण खूप फास्ट सॉल्व्ह केला जाईल. त्याच्यानंतर नंबर सिरीज. नंबर सिरीज जर मिसिंग असेल तर ती डीआयच्या अगोदर घेतल्या गेली पाहिजे, हे लक्षात ठेवा, कारण कंपॅरेटिव्हली रॉंग नंबर सिरीजपेक्षा मिसिंग नंबर सिरीज सॉल्व्ह करणं हे सोपं असतं. टाइम त्याला कमी लागतो, कमी वेळात तो जास्तीत जास्त स्कोर आपल्याला देऊन जातो आणि ऑब्विसली त्याच्यानंतर आपल्याला डीआय वर फोकस करायचं. बघा आता डीआयचा जो पॅटर्न आहे, आता प्री लेवलचे डीआय आहे ते सगळे सॉल्वेबल असतात. याच ठिकाणी मी जेव्हा मेन्स लेवलचा व्हिडिओ तुमच्या समोर टाकणार आहे त्यावेळेस मी डीआय आणि अरिथमेटिक बद्दल थोडंसं त्यांच्यामध्ये थोडंसं कंपॅरिझन मी तुम्हाला दाखवणार आहे. पण जर प्रीचा डीआय असेल तर इट इज ऑलवेज सॉल्वेबल, त्याच्यामुळे पहिले डीआय करायचंय आणि त्याच्यानंतर माझ्याजवळ जेवढा वेळ उरतो त्या वेळेमध्ये मला अरिथमेटिकचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना हात लावायचे. ते अरिथमेटिकच्या प्रॉब्लेमला हात कसा लावायचा ते मी शेवटच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर माझी जर शिफ्ट मी ज्या शिफ्टला आहे त्या शिफ्टमध्ये जर एवढं विचारले जात असेल टॉपिक असतील तर यांचा सिक्वेन्स ऑलवेज टू बी लाईक दिस, अशा पद्धतीने असला पाहिजे. सर दुसरा सिक्वेन्स क्लेरिकल कॅडरचा दुसरा सिक्वेन्स असा आहे की सर माझ्या ज्या शिफ्टला मी गेलोय त्याच्यामध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल पण विचारलंय, सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन पण विचारलंय, डीआय पण विचारलंय, नंबर सिरीज विचारली आहे. पण लक्षात ठेवा नंबर सिरीज आता रॉंग नंबर सिरीज आहे आणि ऍट द एंड ऑफ द केस देयर इज अरिथमेटिक पोर्शन. आता जर माझ्या ज्या शिफ्टला मी गेलोय त्या शिफ्टमध्ये जर समजा माझ्या त्या पेपरमध्ये हे सगळे चॅप्टर्स विचारले असतील तर ऑब्विसली माझा पहिला जो सिक्वेन्स आहे तो कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असला पाहिजे, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क देणारा हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन आहे. तर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन मधला कुठलाही टाइप जर मला आला असेल तो डेफिनेटली मला सॉल्व्ह करायचा आहे. पण लक्षात ठेवा जर नंबर सिरीज रॉंग असतील तर त्याच्या अगोदर मला डीआय सॉल्व्ह करायचा आहे. सर हे का? कारण लक्षात ठेवा मी जे तुम्हाला सांगितलंय की मिसिंग नंबर सिरीजपेक्षा रॉंग नंबर सिरीज डिफिकल्ट असत्या, तर त्या नंबर सिरीजला कदाचित वेळ जास्त लागू शकतो. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो जेव्हा ऑफलाईन बॅचेस आपली चालते ऑफलाईन बॅचमध्ये या नंबर सिरीज बद्दल मी नेहमी बोलतो की हा चॅप्टर आपल्यातला जयकांत शिकरे जो आहे तो बाहेर काढतो. तिथं आपण इगो जो आहे आपला तो जागा होतो की मला नंबर सिरीज सॉल्व्ह करायची आणि एका नंबर सिरीज जरी आपण अडकलो तर 2 ते 3 मिनिटाचा वेळ जर त्या नंबर सिरीजने घेतला समजायचं माझा रिझल्ट तिथेच गेलाय. तर अशा केसमध्ये त्याच्या अगोदर मी जो माझा सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये मी डीआय जे आहे तिसऱ्या लेवलला घेतलं पाहिजे. मग चौथ्या लेवलला मी काय घेणार, रॉंग नंबर सिरीज घेणार. पण रॉंग नंबर सिरीज सॉल्व्ह करताना हा विचार करायचा जर रॉंग नंबर सिरीजचा सिक्वेन्स असेल त्याच्यातली एखादी 2 नंबर सिरीज जी आहे तिचा डिफिकल्ट समजा तिचं लॉजिक जर लवकर नाही मिळालं तर ती स्किप करण्याची पण तयारी आपल्याला ठेवावी लागेल. तिथं आपल्याला जयकांत शिकरे बनायचं नाही की मी हा नंबर सिरीज सॉल्व्ह केल्याशिवाय पुढे जाणार नाही. जर तुम्ही तसं करत असाल तर ह्या आपल्या 5व्या सिक्वेन्समध्ये आपल्याला जे काही अरिथमेटिक प्रॉब्लेम जे आपल्या कन्व्हिनियंटनुसार आपण सॉल्व्ह करू शकतो तिथपर्यंत मी पोहोचणार नाही आणि ड्यू टू दॅट रिझन माझा रिझल्ट या ठिकाणी येणार नाही, माझा स्कोर त्या ठिकाणी खूप कमी होणार. एवढं मात्र लक्षात ठेवा. तर जिथं माझा दुसरा सिक्वेन्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय याच्यामध्ये चेंज काय झालाय, फक्त नंबर सिरीज जी आहे ती रॉंग नंबर सिरीज जर असेल तर तिचा सिक्वेन्स आफ्टर डीआय ठेवा, कारण त्याच्याने आपला जो वेळ आहे तो जास्तीत जास्त वाचेल. कारण रॉंग नंबर सिरीज मध्ये लॉजिक लागायला कदाचित थोडासा वेळ या ठिकाणी लागतो. जर माझ्या पेपरमध्ये विचारलेले चॅप्टर जर हे असतील माझा सिक्वेन्स हे अशा पद्धतीने असावा. व्हिडिओ हा रेकॉर्डेड आहे, तुम्हाला परत बघायचा असेल तुम्ही रिव्हर्स करून त्या ठिकाणी बघू शकता. पुढच्या स्लाइडकडे मी जातोय.
सर आता तिसरा पॅटर्न बघा, क्लेरिकलच्या असिस्टंट लेवलच्या स्प्रीबद्दल आपण सध्या चर्चा करतो आहे की सर आता मी ज्या शिफ्टला गेलो त्या शिफ्टमध्ये कंपॅरिझन व्हेरिएबल विचारलेलंच नाही, असं खूपदा होतंय बघा. मी असं तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की आजकालचं जे पॅटर्न आहे परीक्षेचं प्रत्येक वेळेला ते चेंज करतात, शिफ्ट वाईज पण बऱ्याचशा गोष्टी चेंज केल्या जातात. समजा मी ज्या शिफ्टला गेलो त्या शिफ्टला समजा कंपॅरिझन व्हेरिएबल आलंच नाही, मग माझा सिक्वेन्स कसा असला पाहिजे, तर माझा सिक्वेन्स असा असला पाहिजे की पहिले मी सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन दोघांपैकी जे असेल, सिम्प्लिफिकेशन असू द्या आणि तर अप्रॉक्सिमेशन असू द्या, ते आपल्याला पहिल्या लेवलला पहिल्या रँकला घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरा जो पॅटर्न आहे, दुसरा जो रँक आहे माझा, तो काय असला पाहिजे, तो असला पाहिजे नंबर सिरीज. बट ट्रस्ट मी इथं नंबर सिरीज माझी मिसिंग असायला पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. तर पहिला पोर्शन सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन, दुसरा जो आहे तो नंबर सिरीज असला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो आहे तो तिसरा सिक्वेन्स जो आहे तो DI चा ठेवावा लागेल. आता लक्षात ठेवा सध्याचं जे पॅटर्न आहे या DI मध्ये ऑब्लिक मध्ये एक लक्षात ठेवा आपल्याला जो आहे तर केसलेटचा पण या ठिकाणी उपयोग करावा लागेल. एक DI नॉर्मल असू शकतो, दुसरा जो आहे तो केसलेट असू शकतो. त्याच्यामध्ये मी असं म्हणेल की पहिले जो आहे पहिले नॉर्मल वाला DI सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर केसलेट वाला DI सॉल्व्ह करा. कारण केसलेट वाला DI सॉल्व्ह करत असताना यू मस्ट बी व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड. पण चला त्यातल्या त्यात प्रीचा पेपर आहे त्याच्यामुळे केसलेट DI एवढा पण डिफिकल्ट राहणार नाही की त्याच्यामध्ये खूप जास्त व्हेरिएबल किंवा इक्वेशन्स तयार होतील. नॉर्मल असा DI असेल त्याच्यामुळे तो सॉल्व्ह करायचा. आणि त्याच्यानंतर माझा जो चौथा आणि शेवटचा सिक्वेन्स असेल ॲज युजुअल तो की प्रत्येक ठिकाणी शेवटी हाच असणार आहे. तो म्हणजे काय, तर मला अरिथमेटिक प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचे आहे. मी परत रिपीट तेच बोलेल, अरिथमेटिकचं करायचं काय ते सेकंड लास्ट वाल्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर जर माझा तिसरा पॅटर्न जो आहे पेपरचा तो जर अशा पद्धतीचा असेल तर माझी सिरीज किंवा माझा सिक्वेन्स जो आहे क्वेश्चनचा सिलेक्शनचा तो असा असला पाहिजे. चुकूनही जर समजा माझ्या समोर जर पहिले अरिथमेटिकचा एखादा प्रश्न जर समजा IPS झाला तर नवीन विद्यार्थी काय करतात, पहिला प्रश्न आला अरिथमेटिकचा आहे त्याच्यावरच वेळ देत बसतील. फॉर एक्झाम्पल टाइम अँड वर्कचा एखादा प्रश्न आला तो टाइम अँड वर्कचाच प्रश्न 2 ते 3 मिनिटं सॉल्व्ह करत बसतात, त्याच्याने आपला वेळ निघून जातो. आणि जे सोपे स्पीड मॅचचे जे क्वेश्चन्स आहेत त्या स्पीड मॅचच्या क्वेश्चन पर्यंत आपण जातच नाही आणि त्याच्यामुळे आपला जो स्कोर आहे तो कमी येतो, रिझल्ट बाकायदा येत नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे नवीन विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. नवीन विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं कारण त्यांनी जास्तीत जास्त प्रश्न जास्तीत जास्त एक्झाम्स त्यांनी दिलेले नसतात, त्याच्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स हा थोडासा कमी असतो. त्या कमीत कमी एक्सपिरियन्समध्ये जास्तीत जास्त चांगला स्कोर आपल्याला मिळवायचा असेल तर हा आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला सर पुढे आलोय मी. पुढचा सिक्वेन्स परत एकदा सेम की सर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल विचारलेलं नाहीये, मग माझा सिक्वेन्स कसा असावा. पहिला सिक्वेन्स जो आहे माझा तो असावा सर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन. दुसरा सिक्वेन्स जो आहे आता इथं मात्र माझा सिक्वेन्स पहिले DI असावा. त्या DI मध्ये मी तुम्हाला सांगितलं ऑब्लिक मध्ये आपल्याला या ठिकाणी केसलेट DI सुद्धा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, तो वाला पॅटर्न फॉलो करायचे. आणि त्याच्यानंतर माझा तिसरा सिक्वेन्स जो आहे तो नंबर सिरीजचा असावा. पण त्या नंबर सिरीज कशा आहेत, या नंबर सिरीज रॉंग नंबर सिरीज आहे हे लक्षात ठेवा. मिसिंग नंबर सिरीज असेल तर DI च्या अगोदर आणि रॉंग नंबर सिरीज असेल तर DI च्या नंतर. हा सिक्वेन्स तुमच्या डोक्यामध्ये फिट करून घ्यायचा आहे. आणि ऑब्विसली द लास्ट बट नॉट द लीस्ट, जर लास्ट वाला जो पोर्शन आहे तो आहे सर अरिथमेटिक प्रॉब्लेम. या अरिथमेटिक प्रॉब्लेमला ऍट द एंड ऑफ द केस आपल्याला डील करायचा आहे. हा आपला 4 नंबरचा टाइप या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं. हे पेपर पॅटर्न आपण कन्सिडर करतोय. हे तुम्ही शिफ्ट म्हणू शकता, याला तुम्ही पेपर पॅटर्न म्हणू शकता, कारण प्रत्येक वेळेला थोडंसं काही ना काही वेगळं आपल्याला विचारलं जाईल. चला त्याच्यानंतर पुढे आलोय सर आपण. पुढचा 5वा टाइप अजून आपण क्लेरिकल मध्ये जाऊ, हे लक्षात ठेवा. क्लेरिकल मध्ये सर आता काय झालंय, आता काही नंबर सिरीज, आता मागचा जर SBI चा पेपर आपण बघितला तर SBI प्रीच्या पेपरमध्ये आपल्याला SBIच्या प्रीच्या पेपरमध्ये नंबर सिरीजचा पोर्शन काही शिफ्टला विचारलेलाच नव्हता. आणि ज्याही विचारला एक नंबर सिरीज 2 नंबर सिरीज विचारल्या होत्या, काही शिफ्टमध्ये तर नंबर सिरीज नव्हतंच. तर आता तसा जर पॅटर्न किंवा त्या शिफ्टला जर मी गेलो की ज्याच्यामध्ये नंबर सिरीज पण नाही विचारलं आणि कंपॅरिझन व्हेरिएबल पण नाही विचारलं, तर अशा वेळेला माझा सिक्वेन्स काय असला पाहिजे, अशा वेळेला माझा पहिला सिक्वेन्स असला पाहिजे सिम्प्लिफिकेशन ऑब्लिक अप्रॉक्सिमेशन. सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशनचा सिक्वेन्स माझा पहिला कंप्लीट झाला. त्याच्यानंतर दुसरा सिक्वेन्स जो आहे तो माझा असला पाहिजे सर, तो आहे DI नॉर्मल वाला DI आपण म्हणू शकतो. तिसरा वाला जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आहे आपला केसलेट DI. आणि ऑब्विसली अगेन द चौथा वाला जो पॅटर्न आहे तो आहे सर आपला अरिथमेटिक क्वेश्चन. तर ह्या अशा टाइपचा सिक्वेन्स माझा असावा ज्या पेपरमध्ये ना नंबर सिरीज विचारलंय ना कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल विचारलंय. अशा केसमध्ये आपल्याला हा सिक्वेन्स जर मी ठेवला तर माझा स्कोर खूप चांगला येणार आणि हे माझं क्वेश्चनचं सिलेक्शन जे आहे हे बेस्ट क्वेश्चन ऑफ द सिलेक्शन या ठिकाणी असेल, एवढं मात्र लक्षात आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. चला सर पुढे आलोय. पुढची स्लाइड मला काय सांगते, ही क्वेश्चन मतलब क्लेरिकल कॅडरची ही शेवटची स्लाइड आहे 6 नंबरची की सर याच्यामध्ये पण काय झालं माहिती का, याच्यामध्ये पण आपल्याला जे दिलेला जो डेटा आहे त्याच्यामध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल विचारलेलं नाहीये, याच्यामध्ये पण आपल्याला नंबर सिरीज विचारलेलं नाहीये. तर माझा पहिला सिक्वेन्स जो आहे तो पहिला सिक्वेन्स परत एकदा या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनच असला पाहिजे. कारण सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन ह्या दोघांपैकी कुठला तरी एक पोर्शन आपल्याला विचारला जातोच क्लेरिकल लेवलच्या प्रीला, त्याच्यामुळे याचं महत्त्व खूप जास्त आहे. पहिला सिक्वेन्स. दुसरा जो सिक्वेन्स आहे आपला तो दुसरा सिक्वेन्स या ठिकाणी जो आहे तो DI चा असला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा सिक्वेन्स जो आहे इथं थोडंसं उलटं झालं, मी परत एकदा इथं करेक्शन करतो. तिसरा
सिक्वेन्स जो आहे तो केसलेटचा असला पाहिजे आणि जो चौथा सिक्वेन्स आहे तो माझा या ठिकाणी अरिथमेटिक क्वेश्चनचा असला पाहिजे. पण लक्षात ठेवा, नॉट ऑल अरिथमेटिक क्वेश्चन हा जो महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी घेतलाय, याचं नेमकं काय म्हणायचंय मला हे मी तुम्हाला ऑलरेडी बोललोय. शेवटच्या सेकंड लास्ट वाल्या स्लाइडमध्ये मी याच्याबद्दल नक्कीच बोलणार आहे की अरिथमेटिकचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होणं किंवा पूर्ण क्वेश्चन जे आहे अटेम्प्ट होणं इट इज नॉट पॉसिबल जस्ट बिकॉज ऑफ ऑल. म्हणजे सगळ्यांसाठी मी सांगतोय 0.01% किंवा हार्डली 1% कॅन्डिडेट असे असतात की जे आहेत की ते अरिथमेटिकचे इन द सेन्स की पेपर आउट ऑफ सॉल्व्ह केला जातो कोणता, असे 1% विद्यार्थी असतात. बाकी उरलेले 99% विद्यार्थी जे आहेत त्यांचे टोटल क्वेश्चन अटेम्प्ट होणार नाही. कोणाचे 35 पैकी 30 होतील, कोणाचे 27 होतील, कोणाचे 31 होतील, कोणाचे 33 होतील. बट तिथे आपल्याला अरिथमेटिकचं सिलेक्शन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, ते मी माझ्या शेवटच्या स्लाइडमध्ये सांगेल. तर आपले जे क्लेरिकल किंवा असिस्टंट कॅडरचे जे प्रीचे पेपर आहेत ते अशा पद्धतीने असतात आणि ह्या अशाच पद्धतीने माझा सिक्वेन्स असला पाहिजे सिलेक्शनचा. मी परत रिपीट करेल की नवीन विद्यार्थ्यांसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. आता इथून पुढच्या स्लाइडमध्ये मी काही 4-5 स्लाइड जे आहे त्या ऑफिसर लेवलसाठी या ठिकाणी बघणार आहे. बघा, ऑफिसर लेवल असेल किंवा स्केल 1 लेवलच्या जे काही एक्झाम्स असतील तर याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा या ठिकाणी करणार आहोत. चला, आता इथं जे दिलंय इथं सिक्वेन्स काय असला पाहिजे आपला, इथलचा पहिला सिक्वेन्स जो आहे तर सर ऑफिसर लेवलच्या पेपरमध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल विचारलं जातं, बऱ्याचदा काही ठिकाणी नाही विचारलं जात, म्हणून मी सर्व पॉसिबल गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्याच्यातला जो पहिला पोर्शन आहे तो आहे सर पहिली स्टेप इथं असली पाहिजे माझी कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, की सर मी ज्या शिफ्टला ऑफिसर लेवलच्या प्रीला ज्या शिफ्टला गेलोय त्या शिफ्टमध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल पण विचारलंय, सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन पैकी पण काही विचारलंय, नंबर सिरीज ज्या मिसिंग आहे, त्याच्यानंतर डीआयचा पहिला पोर्शन नॉर्मल डीआय, दुसरा पोर्शन केसलेट डीआय आणि देन अरिथमेटिक क्वेश्चन. असे जर सगळे टॉपिक जर विचारले गेले असतील तर माझा सिक्वेन्स कसा असावा, तर माझा सिक्वेन्स ॲज युजुअल कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल पहिला आहे, दुसरा सिक्वेन्स माझा या ठिकाणी जो असणार आहे तो आहे सर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन, तिसरा जो आहे तो सिक्वेन्स माझा असणार आहे नंबर सिरीज. पण लक्षात ठेवा इथलची नंबर सिरीज ही मिसिंग असावी. त्याच्यानंतर चौथा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स रँडमली माझा असला पाहिजे की एक नॉर्मलवाला डीआय मी पहिले घेणार, त्याच्यानंतर केसलेट मी क्लिअर करणार आणि जो पाचवा पॅटर्न आहे तो पाचवा पॅटर्न माझा काय असेल तर तो अरिथमेटिक क्वेश्चनचा असेल. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे आलोय सर, पुढचा जो सिक्वेन्स आहे तो पुढचा सिक्वेन्स ऑफिसर लेवलला कुठला असू शकतो. आता याच्यामध्ये बघा सिक्वेन्स तोच बिलकुल त्याच पद्धतीचे चॅप्टर विचारले गेलेले, फक्त नंबर सिरीज मिसिंगच्या ऐवजी रॉंग विचारले गेलेले असतील तर आपला पहिला सिक्वेन्स काय असला पाहिजे सर, या ठिकाणी माझा पहिला सिक्वेन्स जो आहे तो असेल कुठला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, दुसरा जो आहे तो असणार आहे सिम्प्लिफिकेशन ऑब्लिक अप्रॉक्सिमेशन, तिसरा जो आहे तो असणार आहे सर डीआय नॉर्मलवाला डीआय ऑब्वियसली आणि देन केसलेट डीआय. त्याच्यानंतर मी रॉंग नंबर सिरीज आहे लक्षात ठेवा, ह्या रॉंग नंबर सिरीज आहे. मी तुम्हाला नेहमी तेच सांगणार आहे की नंबर सिरीज जर मिसिंग असेल तर डीआयच्या अगोदर, नंबर सिरीज जर रॉंग असतील तर डीआयच्या नंतर. हा सिक्वेन्स कायमस्वरूपी आपल्या डोक्यामध्ये फिट ठेवायचा आहे. आणि द लास्ट बट नॉट द लीस्ट अगेन दॅट इज अरिथमेटिक क्वेश्चन. अरिथमेटिक क्वेश्चन जे आहे ते आपण नेहमी शेवटीच घ्यायचे, ते घेताना कसे घ्यायचे त्यांचा सिक्वेन्स अरिथमेटिकचा इटसेल्फ दॅट इज त्यातल्या त्यात सिक्वेन्स कसा असला पाहिजे ते मी जे तुम्हाला ऑलरेडी सांगितले ते मी सेकंड लास्टच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी घेणार. तर माझा हा दुसरा सिक्वेन्स जो आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीचा असेल. पुढे आलोय सर, आता सपोज टू बी माझा जो ऑफिसर लेवलचा पेपर तुम्ही या ठिकाणी घेतलाय किंवा ज्या शिफ्टला मी गेलोय त्याच्यामध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल विचारलेलंच नाही. आता कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल विचारलेलं नसताना आणि नंबर सिरीज मिसिंग असताना माझा सिक्वेन्स कसा असावा, त्यातला पहिला जो सिक्वेन्स आहे याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन. लक्षात ठेवा ऑफिसर लेवलला सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन खूप कमी विचारले जातात, हार्डली 5 विचारले जातील किंवा त्याच्यापेक्षा कमी विचारले जातील. पण जितके विचारले जातील 1 2 3 4 5 माझा सिक्वेन्स मात्र हाच असावा की हा मला पहिले सॉल्व्ह करून कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर जो दुसरा पॅटर्न आहे, दुसरा पॅटर्न आपला या ठिकाणी आहे तो आहे की नंबर सिरीज आहे पण नंबर सिरीज आपल्याला मिसिंग पाहिजे. मिसिंग नंबर सिरीज जर असेल मी ऑब्वियसली तुम्हाला ऑलरेडी सांगितले की ती डीआयच्या अगोदर या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. माझा तिसरा सिक्वेन्स जो असेल तो असेल सर डीआय, पहिले मी नॉर्मलवाला डीआय करणार, त्याच्यानंतर मी केसलेटवाला डीआय करणार आणि ॲट द एंड ऑफ द केस परत एकदा आपण अरिथमेटिक क्वेश्चन जे आहे ऑल अरिथमेटिक क्वेश्चन वी कॅन से दॅट ऑल अरिथमेटिक क्वेश्चन मी या ठिकाणी म्हणलंय. पण या ऑलला नेमकं डिफाईन कसं करायचं ते आपल्याला पुढे बघायला मिळेल. तर हा माझा ऑफिसर किंवा स्केल 1 लेवलचा जो पेपर असेल प्रीचा, तिथं माझा हा सिक्वेन्स जर समजा या पेपरमध्ये किंवा ज्या शिफ्टमध्ये मी गेलोय किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही जाताय, मी म्हणजे मी तुम्हाला तुमच्या जागी मला स्वतःला ठेवतोय की जर मी गेलो आणि तिथे जर समजा हे चॅप्टर विचारले असतील तर माझ्या क्वेश्चनचा सिक्वेन्स जो आहे तो हा असला पाहिजे, याच्यात बदल होता कामा नये. चला सर पुढे आलोय आपण. आता परत एकदा सेम पॅटर्न आहे, सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन पैकी कोणीतरी आहे, डीआय आहे, नंबर सिरीज आहे पण ती रॉंग नंबर सिरीज आहे आणि राहिलेले सगळे क्वेश्चन जे आहेत ते अरिथमेटिकचे आहे. अशा वेळेस माझा सिक्वेन्स कसा असावा, आता तो सिक्वेन्स रिपीट झाला एवढं लक्षात ठेवा की पहिला जो पॅटर्न आहे, पहिला सिक्वेन्स माझा चॉईस जो आहे किंवा सिलेक्शन माझं काय असलं पाहिजे तर मी सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन करून घेणार. जेवढे असतील 2 असतील 4 असतील 5 असतील मला ते पहिले कंप्लीट करून टाकायचे. त्याच्यानंतर इथं मात्र माझा दुसरा सिक्वेन्स आता काय असला पाहिजे, डीआयचा असला पाहिजे. मग याच्यामध्ये डीआय असेल, नॉर्मल लेवलचा असेल आणि त्याच्यानंतर
केसलेट असेल. नॉर्मल DI म्हणजे नेमकं काय त्याची डेफिनेशन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. नॉर्मल DI म्हणजे टेबल ग्राफ असेल, लाईन ग्राफ असेल, बार ग्राफ असेल, त्याच्यानंतर अजून पाय चार्ट असेल, कुठल्याही प्रकारचे जे काही DI असतात नॉर्मल DI ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहेत. मग याच्यानंतर तिसरा सिक्वेन्स माझा या ठिकाणी असेल नंबर सिरीजचा. इथं नंबर सिरीज DI च्या नंतर का तर इथं रॉंग नंबर सिरीज आहे म्हणून. आणि जो चौथा सिक्वेन्स माझा या ठिकाणी असला पाहिजे तो असला पाहिजे अरिथमेटिक क्वेश्चन. तर त्या अरिथमेटिक क्वेश्चनला आपल्या ॲट द एंड ऑफ द केस या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचा आहे. हा माझा चौथा टाइप ऑफ द पेपर आहे ऑफिसरसाठी आणि स्केल 1 ऑफिसरसाठी. चला पुढे आलोय सर. पाचवा टाइप जो आहे यातला तो या ठिकाणी बघा आता सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनच विचारलं गेलं नाही सर माझ्या शिफ्टला. आता सिम्प्लिफिकेशन पण नाही अप्रॉक्सिमेशन पण नाही. मग अशा परिस्थिती माझा सिक्वेन्स कसा असला पाहिजे. जर माझ्या त्या शिफ्टमध्ये नंबर सिरीज विचारली गेली आहे, नॉर्मल DI, केसलेट DI आणि ऑल अरिथमेटिक आहे, असाही सिक्वेन्स आजकालच्या पेपरमध्ये विचारला जातो. प्रत्येक पेपरमध्ये हा सिक्वेन्स बदलला जाऊ शकतो. प्रत्येक पेपरमध्ये काही चॅप्टर इन होतात, काही चॅप्टर आउट होतात. त्याच्यामुळे आपल्याला सर्वतोपरी रेडी राहावं लागेल की मी ज्या शिफ्टला चाललोय माझ्या त्या शिफ्टमध्ये नेमकं काय विचारलं जाईल हे मला पेपरला जाईपर्यंत अगोदर माहीत होणार नाहीये. त्याच्यामुळे आपण आपला सर्वतोपरी रेडी राहायचं की माझ्या पेपरला माझ्या शिफ्टला काही येऊ दे, आय एम रेडी फॉर दॅट. सो इथं माझा पहिला सिक्वेन्स जो आहे तो पहिला सिक्वेन्स असला पाहिजे की सर मी पहिले नंबर सिरीज सॉल्व्ह करणार. बट रिमेंबर वन थिंग माय डिअर स्टुडंट, युअर नंबर सिरीज शुड बी द मिसिंग पोर्शन. जर नंबर सिरीज मिसिंग असेल तर ऑब्विसली मी सगळ्यात पहिला जो हात लावेल आता या पेपरमध्ये या पॅटर्नमध्ये माझा सिक्वेन्स कसा असला पाहिजे. तर पहिला सिक्वेन्स आहे की मी पहिले नंबर सिरीज सॉल्व्ह करेल जी की मिसिंग नंबर सिरीज असणार आहे. याच्यानंतर जो दुसरा जो माझा सिक्वेन्स असेल तो असणार आहे सर नॉर्मल DI वाला. नॉर्मल DI म्हणजे काय ऑलरेडी सांगितलंय, डबल सांगत नाही. नॉर्मल DI माझा दुसरा सिक्वेन्स असला पाहिजे. त्याच्यानंतर जो तिसरा सिक्वेन्स आहे आपला तो काय असला पाहिजे तर केसलेट DI. आणि चौथा आणि शेवटचा सिक्वेन्स याच्यातला जो असेल तो काय असेल सर परत एकदा अरिथमेटिक क्वेश्चन. हा माझा पाचवा टाइप आहे पेपरचा ऑफिसरसाठी, PO साठी किंवा स्केल 1 ऑफिसरसाठी. तर अशा वेळेला माझा सिक्वेन्स अशा पद्धतीने जर असेल माझा स्कोर नक्कीच इम्प्रूव्ह होईल, नक्कीच इन्क्रीज होईल आणि रिझल्ट येण्याचे चान्सेस माझे या ठिकाणी खूप जास्त असतील. हे मात्र तितकंच महत्त्वाचं. पुढे आलोय सर आपण. सहावा पॅटर्न ऑफिसर लेवलसाठी, स्केल 1 ऑफिसरसाठी आणि PO साठीचा जो लास्ट वाला ऑप्शन आहे की सर आता ह्या पेपरमध्ये जो ज्या शिफ्टला मी गेलो याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन नाहीये, कंपॅरिझन व्हेरिएबल नाहीये, नंबर सिरीज आहे पण ती कशी आहे रॉंग नंबर सिरीज आहे. तर माझा सिक्वेन्स कसा असला पाहिजे. अशा वेळेला मी पहिले DI सॉल्व्ह करून घेईल कारण प्री लेवलचे DI जे असतात ऑफिसर लेवलचे असू द्या, क्लेरिकल लेवलचे असू द्या, माय डिअर स्टुडंट ते सॉल्वेबल असतात हे लक्षात ठेवा. जर तुम्ही ते सॉल्वेबल असून तर त्यांना इग्नोर करत असाल आणि चुकून जर तुम्ही समजा कदाचित या अरिथमॅटिकच्या प्रेमात पहिले जर पडलात तर लक्षात ठेवा ह्या प्रेमामध्ये तुमचा प्रेमभंग झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवायचंय. आपला सिक्वेन्स जो आहे तो कसा असला पाहिजे तर आपला सिक्वेन्स असा असला पाहिजे की सर पहिले मी काय करणार मी नॉर्मल लेवलचा DI सॉल्व्ह करणार. सर दुसरा माझा सिक्वेन्स काय असणार तर मी केसलेट DI या ठिकाणी सॉल्व्ह करणार. माझा तिसरा सिक्वेन्स या ठिकाणी नंबर सिरीज असेल. पण लक्षात ठेवा ह्या नंबर सिरीज मी DI च्या नंतर का घेतलाय. रिझन इज व्हेरी सेम कारण इथं ज्या नंबर सिरीज ज्या आहे त्या रॉंग नंबर सिरीज आहे. त्याच्यामुळे त्यांना टाइम कन्झम्पशन जे आहे त्यांचं थोडंसं जास्त असतं. त्याच्यामुळे आपल्याला त्या DI च्या नंतर घ्यायचा. अँड ऑब्विसली द लास्ट बट नॉट द लीस्ट अगेन दॅट इज द अरिथमेटिकचे क्वेश्चन जे आहे ॲट द एंड ऑफ द केस आपल्याला या ठिकाणी काय करायचे कंटिन्यू करायचे आहेत. तर हा सिक्वेन्स माझा असला पाहिजे या पेपरसाठी सेक्शन म्हणजे सिलेक्शनचा की ज्याच्यामध्ये माझं क्वेश्चन सिलेक्शन जर मी थोड्या पद्धतीने असं जर ठेवलं तर त्यातल्या त्यात हा जर पेपर तुम्ही बघितला तर डायरेक्ट DI रॉंग नंबर सिरीज आणि अरिथमेटिक विचारले. म्हणजे ही शिफ्ट जी आहे ही कदाचित IBPS पॉईंट ऑफ व्ह्यू थोडीशी डिफिकल्ट असू शकते. नॉर्मलायझेशन मध्ये आपला स्कोर या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये मी माझा सिक्वेन्स हा ठेवायचा. स्वतःला मी थोडं संतुलित ठेवून मला जास्तीत जास्त बेस्ट वाला परफॉर्म त्या ठिकाणी करायचा आहे एवढं मात्र नक्की. तर हा माझा सिक्वेन्स जो आहे 6 नंबरचा या ठिकाणी असेल. येस. आता सर्वात महत्त्वाची जी स्लाइड आहे ऑब्विसली ही सेकंड लास्ट वाली स्लाइड आहे. मी सुरुवातीपासून तर आता ह्या स्लाइडच्या अगोदरपर्यंत मी अरिथमेटिक बद्दल बोलत गेलोय. अरिथमेटिक कसं करायचं लक्षात ठेवा. मी माझ्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन मोडमध्ये बॅचमध्ये शिकवत असेल किंवा पर्सनल मी त्यांना काउन्सिलिंग दरम्यान त्यांना हे सांगत असतो, नेहमी सांगत असतो की माझा सर विद्यार्थी म्हणतात सर मी अरिथमेटिक पर्यंत जातच नाही. लक्षात ठेवा तुम्ही अरिथमेटिक पर्यंत जातच नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला अरिथमेटिक येत नाही अशातला त्याचा विचार नाहीये किंवा असा तो पॉईंट नाहीये. तुम्ही अरिथमेटिकला ब्लेम करताय की सर माझा अरिथमेटिकला जात नाही, अरिथमेटिक पर्यंत मी जात नाही. पण याच्यामध्ये अरिथमेटिकचा नव्हे तर स्पीड मॅथचा सगळ्यात मोठा वाटा याच्यामध्ये आहे. कारण तुम्ही स्पीड मॅथमध्ये तुमचा जेवढा कमीत कमी वेळामध्ये तुम्ही ते प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे ते करत नाही. आणि जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन तुम्हाला अरिथमेटिक पर्यंत जायला वेळ मिळत नाही. तर तो वेळ आपल्याला कसा करायचा मी तुम्हाला अगोदर सांगितले. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच बोललो होतो की आपला जो मॉक टेस्टचा अनालिसिस करताना आपण जे वेळ आहे जे प्रश्न मी सॉल्व्ह केलेत मला जे जमताय स्पीड मॅथचे आहे ते मी केले. पण त्याच्यातला वेळ जर माझा वाचत नसेल तर मी
अरिथमेटिक पर्यंत जाणार नाही, तर इन दॅट केस आपण अरिथमेटिकला ब्लेम करू शकत नाही. अरिथमेटिकला ब्लेम तुम्ही केव्हा करणार की माझ्याकडे वेळ आहे, वेळ असूनही मी अरिथमेटिक सॉल्व्ह करू शकत नाहीये, तर तुम्ही अरिथमेटिकला ब्लेम करू शकता. तर लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर तुमच्याकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी करून तुमच्याकडे 5 मिनिटं उरताय, स्पीड मॅथ कव्हर करून सारा नंबर सिरीज सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन तुमचं झालंय, डीआय झालाय, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल झालंय, हे सगळं होऊन माझ्याकडे आता 5 मिनिटं माझे सेव्ह झाले. ह्या 5 मिनिटांमध्ये मला अरिथमेटिकचे ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आता ज्याच्यात मी कम्फर्टेबल आहे. आता लक्षात ठेवा, मी कम्फर्टेबल आहे हे चेक करण्याचं काम एक्झाम मध्ये नाही करायचंय. ते एक्झाम हा काही ट्राय एंड एरर करण्याचा पोर्शन नसतो. आपल्याला ट्राय एंड एरर जे आहे ते अगोदर करायचे असतात. आपल्याला ट्राय एंड एरर जे करायचे, आपण मॉक जे देतो इथं घरी बसून किंवा क्लासला बसून ज्या मॉक देतोय आपण, तिथं आपल्याला माझं ट्राय एंड एरर करायचंय. त्या ट्राय एंड एरर मध्ये अरिथमेटिक साठी बोलल्या जाणारा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे काय, तर बघा, मेक युअर 3 टेबल्स ओव्हर हिअर. मी युजुअली 2 टेबल सांगत असतो, पण या 2 टेबलमध्ये अजून एक तिसरा टेबल मी ऍड केलाय. सर हे अरिथमेटिक साठीचे नेमके 3 टेबल काय, तर याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मला 3 टेबल, याच्यामध्ये पहिला टेबल, पहिला कॉलम त्याच्यामध्ये असा असेल की अरिथमेटिकचे जेवढेही चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टरपैकी माझा हात जो आहे, आपल्याला जो म्हणू शकतो ना सर्वात कन्व्हिनियंट, इझिली मी सॉल्व्ह करू शकतो, माझा त्या चॅप्टरच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर आहे, प्रश्न जर विचारला गेला तर मी तो प्रश्न 100% सॉल्व्ह करतो. त्या पहिल्या कॉलममध्ये आपले जे आहेत, या पहिल्या कॉलममध्ये माझे ते चॅप्टर सगळे आले पाहिजे. आता मी हे लिहिताना रॅन्डमली लिहिले आहेत, जसे मी लिहिले तसे तुम्ही कन्सिडर करू नका, हे मी रॅन्डमली लिहिलेले आहेत. या 3 टेबलमध्ये तुमच्या बाजूने प्रत्येक विद्यार्थ्याचे जे चॅप्टरची नावं येणार ती वेगवेगळी असेल, हे लक्षात घ्या, कारण प्रत्येकाचा कन्व्हिनियंट झोन वेगळा असतो, प्रत्येकाला इझी वाटणारे चॅप्टरचा पोर्शन वेगळा असतो. तर जे चॅप्टर मी इझिली सॉल्व्ह करू शकतो सर, ते चॅप्टर मला या ठिकाणी कन्सिडर करायचे आहे. जसं मी इथं ॲव्हरेज रेशो, प्रपोर्शन, पार्टनरशिप असे काही एक्सेट्रा एक्सेट्रा या ठिकाणी लिहिलेले आहेत. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा जो सिक्वेन्स असतो मी तोच टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, पण याच्यामध्ये थोडेफार चेंजेस जे आहे ते स्टुडंट बाय स्टुडंट या ठिकाणी होऊ शकतात. त्याच्यामुळे तो सिक्वेन्स तुम्हाला तुमच्या पद्धतीने ठरवायचा आहे. पण माझा पहिला कॉलम हा रेडी असला पाहिजे की मी इझिली कुठले चॅप्टर सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा टेबल जो आहे तो दुसरा टेबल माझा कुठला रेडी असला पाहिजे की मी सॉल्व्ह करतो, पण मला ना थोडासा टाइम त्याच्यासाठी लागतो. टाइम टेकिंग आपण ज्याला म्हणू शकतो, की मला हे चॅप्टर जमतात, मी याचा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करू शकतो, पण याच्यामध्ये मला वेळ थोडासा जास्त लागतो. मग सर एक्झाम मध्ये माझ्याकडे वेळ असणार आहे का तेवढा वेळ जर आहे माझ्याकडे, तर मग हा पहिला टेबल झाल्याच्या नंतर जो उरलेला पोर्शन आहे त्याच्यामध्ये मला हे चॅप्टर कव्हर करायचे. चला माझ्याकडे जरी वेळ लागतो पण ऍटलीस्ट सॉल्व्ह तर होतात ना. काही चॅप्टर असे असतात की वेळ पण जातो आणि सॉल्व्ह पण होत नाही, अशा चॅप्टरला परीक्षेमध्ये ट्राय एंड एरर करायचं नाही, हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे माझ्या दुसऱ्या कॉलममध्ये माझा दुसरा कॉलम हा पण रेडी असला पाहिजे की समजा मी रॅन्डमली याच्यात काही जे चॅप्टर घेतले की सर हे माझ्याकडून सॉल्व्ह होतात, पण याच्यासाठी मला थोडासा वेळ जो आहे तो जास्त लागतो, अशा पद्धतीचं जर पोर्शन असेल तर तो माझ्या सेकंड नंबरच्या कॉलममध्ये ते चॅप्टर मला मेन्शन करायचे आहे. आणि ऑब्विसली जो लास्ट वाला जो कॉलम आहे तो लास्ट वाला, आणि तिसरा कॉलम जो आपला या ठिकाणी असेल तर तो असेल की सर हे प्रश्न जे आहे, हे चॅप्टर जे आहेत हे माझी तेवढी कन्सेप्ट क्लिअर नाहीये, किंवा कन्सेप्ट क्लिअर जरी असली मी माझ्या मॉकमध्ये मी त्याला अनालाइज केलंय की ह्या चॅप्टरचे प्रश्न जर मी सॉल्व्ह केले तर माझं उत्तर 90% 99% चुकतंच. अशा प्रश्नांना परीक्षेमध्ये आपल्याला बिलकुल हात लावायचा नाहीये. बघा, अरिथमेटिक प्रॉब्लेमच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे जर 3 कॉलम जर माझे रेडी असतील ऑलरेडी, तर आपल्याला परीक्षेमध्ये ट्राय एंड एरर करून आणि आपला वेळ वाया जाणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला या ठिकाणी देतो. तर कसं असतं माहिती का, आता विद्यार्थी काय करतात, समजा माझा ॲव्हरेज खूप चांगलं आहे, मला ॲव्हरेजचा प्रश्न खूप चांगला येतो, पण चुकून काय झालं की माझ्यासमोर जशी टेस्ट माझी चालू झाली, माझा ॲक्च्युअल एक्झाम जेव्हा चालू झाली तर माझ्यासमोर काय झाला, सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचा क्वेश्चन अपेअर झाला. पहिलाच प्रश्न सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचा आहे. विद्यार्थ्याला अगोदर माहित असतं की सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट मला जमत नाही, पण पहिलाच प्रश्न तो अपेअर झाला आणि आपण जर म्हटलं नाही चला ट्राय करून बघूयात आपण. लक्षात ठेवा, ऍक्च्युअल एक्झाम ही ट्राय अँड एरर करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म नाहीये. पहिले 2 मला एवढं माहिती आहे की आपल्याला कुठलाही अरिथमेटिकचा प्रश्न जेव्हा माझ्यासमोर अपिअर होतो त्याच्यातले पहिले 2 वर्ड जर आपण वाचले, पहिल्या फक्त 2 वर्ड मध्ये आपल्याला आयडिया येते, 100% कळून जातं की हा जो क्वेश्चन आहे हा कुठल्या चॅप्टर मधला आहे. जर मला कळतंय 2 वर्ड वाचल्याच्या नंतर की हा सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचा आहे, मॉकमध्ये मला ऑलरेडी माझं ठरलंय की माझ्या तिसऱ्या कॉलममध्ये सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट येतं, माय डिअर स्टुडंट तिसऱ्या सेकंदाला मला हा क्वेश्चन स्किप करायचा आहे, मला पुढच्या क्वेश्चनला जायचंय. तुम्ही जर तिथं ट्राय एंड एरर करत असाल की नाही मला नाही जमत पण प्रश्नाची लेंथ छोटी दिसते, मला प्रश्न 1 लाइनरच क्वेश्चन दिसतोय, तर कदाचित सोपा असेल. ह्या प्रेमामध्ये, ह्या काय म्हणताना भुरळीमध्ये तुम्ही पडायचं नाही, हे लक्षात ठेवा, कारण तिथं तुमचा सरळ प्रेमभंग होणार. मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला, ज्या चॅप्टरचा आपल्यावर प्रेम नाहीये किंवा ज्या चॅप्टरवर आपलं प्रेम नाहीये तिथं त्यांच्या प्रेमात पडू नका. मला जो चॅप्टर येतो मी एकदम शुअर शॉट आहे त्या चॅप्टरचे प्रश्न मला डील करायचे आहेत. सो माय डिअर स्टुडंट, नवीन विद्यार्थी स्पेशली जे आहे, ज्यांची बॅच आता सध्या चालू आहे किंवा ज्यांची बॅच जस्ट संपलेली आहे, दे आर राईट नाउ दे आर सेल्फ प्रिपेरिंग, की आता जे सरांनी आपल्याला शिकवले आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे, तर ती प्रॅक्टिस करत असताना या अरिथमॅटिकचे हे 3 टेबल जे आहे हे आपल्याला
कंपल्सरीली लक्षात ठेवायचं, कंपल्सरीली हे 3 टेबल माझ्या समोर असले पाहिजे, हे माझ्या डोक्यात फिट असले पाहिजे. जेव्हा मी पेपरला जातो तेव्हा पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम जर रेडी असेल, नक्कीच तुम्हाला सांगतो तुमचा स्कोर जो आहे तो इन्क्रीज होण्यामध्ये याचा खूप महत्त्वाचा वाटा असेल. हे मात्र तितकंच खरं. प्रश्न माझ्या समोर पहिला जो अपियर झाला तोच मी सॉल्व्ह करणार हे बिलकुल करायचं नाहीये. माझं सिलेक्शन जे आहे क्वेश्चनचं ते कसं असलं पाहिजे त्याच्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी घेतलाय. त्याच्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा शेवटपर्यंत. तुम्ही आता ऑब्व्हियसली जर इथपर्यंत आले असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला आहे हा त्याचा अर्थ होतो. पण या व्हिडिओमध्ये आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ज्याही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत या व्हिडिओजला व्हॅलिडिटी नाहीये, लक्षात ठेवा. हे तुम्ही जेवढे दिवस प्रिपरेशन करत राहणार, येणाऱ्या नवीन विद्यार्थी येत राहणार, जुने विद्यार्थी जात राहणार, या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे याला व्हॅलिडिटी नसल्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कधीही बघू शकता. तुम्हाला होणारे जे तुमच्या बाजूने सिक्वेन्स जे आहे सिलेक्शनचे क्वेश्चनचे ते जे चुकत होते आतापर्यंत, आय होप की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तो सिक्वेन्स जो आहे तो तुमचा या ठिकाणी चुकणार नाही. तुमचा स्कोर नक्कीच इम्प्रूव्ह होणार, इन्क्रीज होणार आणि बाकायदा त्याच्यातून आपला रिझल्ट जनरेट होणार एवढी खात्री मला असं वाटतं की आजच्या या व्हिडिओमधून असेल. ऑलरेडी मी एक व्हिडिओ टाकला होता मॉक टेस्ट अनालिसिसचा, आज टाकला सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चनचा. असेच क्वालिटी व्हिडिओ, वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओज इन्क्लुडिंग मॅथ्सचे व्हिडिओ इथून पुढे आपल्या ह्या चॅनलवर येत राहणार आहेत. तुम्ही सर्वांनी ते प्रत्येक व्हिडिओ बघायचा. जोही व्हिडिओ माझ्या बाजूने या आपल्या या यूट्यूबच्या चॅनलवर टाकला जाणार आहे तो मोस्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट असा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीने तो स्किप करून न बघता प्रॉपरली बघा. याच्यात सांगितलेल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही 100% फॉलो करा आणि नंतर मला सांगा की सर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आम्ही फॉलो केल्या तरी आमचा स्कोर वाढत नाही. असं होणार नाहीये. मागच्या 15 वर्षापासून, मागच्या 10 वर्षापासून मी हे करत चाललोय. विद्यार्थी मला आतापर्यंत येऊन कोणीच मला सांगितलं नाही की सर तुम्ही जे सांगितलं ते आम्ही फॉलो केल्याच्या नंतर इम्प्रूव्ह झालेला नाही किंवा इन्क्रीज झालेला नाही स्कोर. असं बिलकुल होणार नाही. तर येणाऱ्या खूप सारे अजून जे व्हिडिओज आहेत त्यांच्यासाठी रेडी राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल, कारण असेच व्हिडिओ, क्वालिटी व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील, पाहिजे असतील, रेडीमेड नोटिफिकेशन्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होता होईल तेवढं शेअर करा. तुम्ही लोकांना शेअर करण्यामध्ये खूप जास्त कंजूसी करता. बाकीचे व्हिडिओ तुम्ही सगळे शेअर करणार पण जे कामाचे व्हिडिओ ते शेअर करणार नाही. तर मला अशी अपेक्षा आहे माझ्या सर्व विद्यार्थ्यांकडून, सगळ्या व्ह्यूअर्सकडून की त्या लोकांना हा व्हिडिओ जर आवडला असेल ते नक्कीच शेअर करतील आणि ऑब्व्हियसली लाईक आणि सबस्क्राईब करतील. तर येणाऱ्या पुढच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी परत तुम्हाला या ठिकाणी भेटत राहणार. तोपर्यंत आजच्यासाठी एवढंच. थांबतो. धन्यवाद.